दाजी पणशीकर आज आपल्यात राहिले नाही आहेत. त्यांच्याविषयी बोलताना मला काही गोष्टी जरूर नमूद कराव्याशा वाटतील. की पहिली गोष्ट म्हणजे माझे काका होते. माझे वडील प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदामध्ये त्यांनी मॅनेजमेंटचं काम केलेलं आहे आणि मॅनेजमेंट किती उत्तम असावी, रेकॉर्ड्स कसे ठेवावे, म्हणजे अगदी जुन्यात जुन्या गोष्टीचा एखादा वर्तमानपत्रात आलेला तुकडा जरी असेल तरी तो त्यांनी जतन करून ठेवलेला आहे. याचबरोबर त्यांची कर्ण खरा कोण होता ही मालिका त्यांची गाजली. त्याच्याचवर त्यांचं एक पुस्तकही निघालं आणि कर्ण खरा कोण होता ह्याच्यामध्ये त्यांनी जो धागा पकडलेला आहे तो आजवर कोणालाही मिळालेला नाही. त्यामुळे हा असा सखोल चिंतनप्रिय चिंतनात असलेला साहित्याविषयी अत्यंत ममत्व, संस्कृत साहित्य, ज्ञानेश्वरी, महाभारत, रामायण आणि इतर अनेक ललित लेख, नुकताच त्यांचा गाजलेला सामनामधला चाणक्यनीती, त्यामुळे हा कपटनीती हा त्यांचा लेख गाजलेला आहे. अशा अनेक विषयांचं त्यांचं चिंतन रोजचं सुरू होतं. रोज नवीन नवीन विषयांचं चिंतन त्यांच्याकडनं व्हायचं आणि माझ्यासारख्या अनेक भूतकरू मुलांना त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने गाईड केलं आहे की त्यांच्या आयुष्याची दिशा त्यांना समजलेली आहे. आणि खरं सांगायचं तर गुरुपरंपरेचा एक अत्यंत मोठा पायी असं त्यांना म्हणता येईल. असे दाजी पणशीकर, दाजी शास्त्री पणशीकर, म्हणजे त्यांचं मूळ नाव नरहरी आहे पण त्यांना लोक प्रेमाने दाजी शास्त्री म्हणत होते. हे आपल्यात राहिले नाही आहेत. त्यांच्या जाण्याने खूप मोठा साहित्यिक लॉस झालेला आहे. हा लॉस कधीच भरून येणार नाही. बऱ्याच लोकांनी मला फोन करून सांगितलं की अशी माणसं आजकाल होणं मुश्किल आहे, तेव्हा आमच्या श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि माझ्यातर्फे आणि पणशीकर कुटुंबियांच्यातर्फे त्यांना अत्यंत मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली. डॉक्टर प्रतीक मुनगेकर, दाजी पणशीकर म्हणजेच दाजी काका यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची फार मोठी हानी झाली असं मला वाटतं आहे. कारण वेदशास्त्र संपन्न असं पणशीकर घराणं आणि त्या घराण्यामध्ये ही परंपरा यांनी पुढे नेली होती आणि प्रचंड अशी साहित्य क्षेत्राची हानी झाली. मलासुद्धा दाजी काकांचं प्रेम सहवास मिळाला. माझ्या काही पुस्तकांना प्रस्तावना मिळाली. भरभरून प्रेम आणि प्रतिभा या शब्दाचा अर्थसुद्धा त्यांनी सांगितला होता. आणि असे प्रतिभावंत कलाकार त्यांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी आणि भारताच्या साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठं हानी आहे असं मला वाटतं आणि मी त्यांचा ऋणी राहीन आयुष्यात. धन्यवाद. हा एक धक्काच होता आम्हा सगळ्या मराठी साहित्यिकांना. दाजी पणशीकर म्हटले की ठाण्यामध्ये एक वेगळा दबदबा होता. दाजी पणशीकर म्हटलं की महाभारत असेल किंवा रामायण असेल किंवा संत साहित्य असेल किंवा ललित लेखन असेल यावरती प्रचंड दाजींचा अधिकार होता. म्हणजे एखाद्या सभेमध्ये एखादा विषय मांडत असतेवेळी निवळ त्यांची शब्दांवरती पकड तर होतीच होती. शब्दांच्या सामर्थ्यावरती समोर असणाऱ्या ऑडियन्सला घट्ट पकडून ठेवायची जी काही क्षमता होती ती फार वेगळीच होती. अलीकडे अशा प्रकारचे वक्ते आपल्याला आढळत नाही. आपल्या वाणीतनं, आपल्या प्रगाढ अशा ज्ञानातनं दाजी पणशीकरांनी या महाराष्ट्राला भरभरून दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचा एक उपाध्यक्ष म्हणून आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. ईश्वराकडे एवढीच प्रार्थना की आमच्या दाजींना चिरशांती लाभो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.